Hello, good morning, student, teachers, and all staff. You all of know what is the day special. 6 December means महापरिवार दिन, म्हणजे डॉक्टर भीमरावजी रामजी आंबेडकर यांचा आज त्यांना देवाज्ञा झालेली आहे. परंतु जे थोर माणसं मरतात त्यांना मेले म्हणत नाही, तर त्यांना काय म्हणतात महापरिवार दिन. आपले सर्वसामान्य लोक जर मेले तर आपण काय म्हणतो हा माणूस मेला वारला. परंतु हे त्यांच्या कार्याच्या रूपानं अजरामर असतात म्हणून त्यांना मेले असं आपण संबोधत नाही, तर त्यांना त्यांचं महापरिवार झालं असं म्हणतो. डॉक्टर भीमरावजी आंबेडकर यांचं पूर्ण नाव काय होतं? एनीवन एल्स? पूर्ण नाव सांगू शकतेस? भीमराव रामजी आंबेडकर, करेक्ट. आणि ते आपल्या राष्ट्रघटनेचे शिल्पकार म्हणून पण त्यांना संबोधलं जातं. तसंच त्यांचं योगदान म्हणजे ते फक्त शिल्पकारच होतं असं नाही, तर ते एक उत्कृष्ट न्यायमूर्ती म्हणजे लॉचा सुद्धा त्यांनी स्टडी केलेला होता. कायदे पंडित सुद्धा ते म्हणून ते त्यांना ओळखलं जातं. त्यांची ओळख कशी आहे? कायदे पंडित. परंतु त्याहीपेक्षा जे अज्ञान आहे, विषमता आहे समाजामध्ये, स्पर्श अस्पर्श ही जी भावना आहे ही त्यांना खूप खटकायची. म्हणून त्यांनी त्याच्या विरुद्ध, या सगळ्या प्रक्रियेविरुद्ध बंड करून उठले आणि समतेचा ध्यास घेतला. बरोबर आहे का नाही? जुन्या काळी स्पर्श खूप मानलं जायचं बघा, की हा हलका आहे किंवा हा हलक्या कास्टचा आहे, आम्ही मोठ्या कास्टचे आहेत. परंतु सर्व मानव हे ईश्वर निर्मित किंवा निसर्गाने निर्माण केलेले आहेत. सर्वांना समानच आहेत, कुणी मोठाही नाही छोटाही नाही. डॉक्टर आंबेडकर म्हणतात मी गरीब म्हणून जन्मलेला असेल परंतु गरीब म्हणून मी मरणार नाही. म्हणजे कुणीही मोठं नाही कुणीही छोटं नाही, समतेचा संदेश दिलेला आहे. तसेच त्यांनी पंचशील म्हणजे चोरी न करणे, पाप न करणे, हत्या न करणे. एखाद्या प्राण्याची हत्या करणं योग्य आहे का? आपल्याला जसं जगावं वाटतं तसं त्या प्राण्याला पण जगण्याचा अधिकार आहे की नाही? राईट आहे की नाही? परमेश्वरांनी त्याला का निर्माण केलंय? त्याला ते जीवनाचा आस्वाद घेता यावा. का आपण आपल्या स्वार्थासाठी त्यांची हत्या करून त्याचं भक्षण करणं योग्य आहे का? तर आंबेडकरांनी त्याचा प्रखर विरोध केलेला आहे बघा. हत्या नाही करायची, चोरी करायची नाही. चोरी करणं पाप आहे की नाही? पाप आहे की नाही? का चोरी करायला पाहिजे? चोरी केलं तर पनिशमेंट होते, आपलं नाव खराब होतं आणि जगण्याला अर्थ राहत नाही. म्हणून आपण चांगले डीड्स केले पाहिजे असे आंबेडकर नेहमी म्हणायचे. तिसरं तत्व आहे त्यांचं की व्याभिचार करू नये. म्हणजे समाजामध्ये अगदी आपलं चारित्र्य शुद्ध पाहिजे. कारण प्रत्येक माणसाचं चारित्र्य शुद्ध असायलाच हवं. कारण मनी इज लॉस, नथिंग इज लॉस. मनी इज लॉस, नथिंग इज लॉस. हेल्थ इज लॉस, समथिंग इज लॉस. बट कॅरेक्टर इज लॉस, एनिथिंग इज लॉस. जर तुमचं चारित्र्य नसेल, तुम्ही मग अगदी MBA झालेला असाल तर तुम्हाला कवडी किंमत आहे. परंतु अगदी अज्ञानी आपला शेतकरी असेल, अगदी अकढ म्हणजे वर्गाचे म्हणजे शाळेची ओळख नाही आणि तो चारित्र्य संपन्न असेल तर त्याला जास्त किंमत असते. म्हणजेच काय, तर फक्त शिक्षणाने माणूस मोठा होत नसून तो त्याच्या चारित्र्याने मोठा होत असतो. म्हणून प्रत्येकाने आपलं चारित्र्य शुद्ध ठेवायला पाहिजे. शील म्हणजे काय? चारित्र्य म्हणजे आपलं आचरण. चारित्र्य म्हणजे आपण नेहमी जे राहतो समाजामध्ये कुणी आपल्याकडे असं बोट नाही वाईट दृष्टीने केलं पाहिजे. दॅट इज कॉल्ड कॅरेक्टर. ओके, यू गॉट इट? आय होप ऑल ऑफ यू गाइज गॉट इट. सो आणखी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की तुम्ही नशीबवादापेक्षा प्रयत्नवादावर जास्त लक्ष केंद्रित करा. कारण सगळ्या गोष्टी नशिबानं होत नसतात. काही ठराविक 20-30% नशिबाचा भाग असेल लक ऑफ फॅक्टर जीवनामध्ये. परंतु प्रयत्न हे रत्न देवाने आपल्याला असं दिलेलं आहे की याच्यापासून टाकीचे घाव रगडिता तेलही गळे असं म्हटलं जातं. किंवा हे वाळूचे कण रगडिता तेलही गळे, सॉरी. तर वाळूचे कण रगडल्यावर तेल, ऍक्च्युली तेल गळत नाही, पण तितकी ताकद आहे परिश्रमामध्ये. परिश्रम हा काय? कल्पवृक्ष आहे. आपल्या मनात जे आपण थिंक करू ते साक्षात घडविणारा प्रयत्न आपण साध्य करू शकतो. आता एखादी मोळी आपल्याला लाकडाची तोडायची, आपण त्याच्यावर घाव घालतो 1 2 3 4 अप टू 26, तुटत नाही. आणि 27 म्हटली की तुटतो. म्हणजे पहिले 26 वेट आहेत का? सगळ्याला समान अधिकार आहे, नाही का? म्हणजे प्रयत्न केल्यावर यश हे हमखास मिळणारच. याच्यावर एक मला शेर आठवतो, जाता जाता तो सांगतो
मत भरोसा करो इन हाथों की लकीरों पर, नसीब तो उनका भी होता है जिनके हाथ नहीं होते। क्या बिगेंस